प्रेरणादायी व सुखजीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास बेडकाचे लग्न ही भारतातील परंपरागत आपण मेढक लग्नसुद्धा म्हणतो. भारतातील परंपरागत लोकपरंपरा शतकानुशतके चालूच आहे आता. आणि निसर्गाचे आणि निसर्गाचे आणि बेडकाचे मिलन होते. आणि त्याच्यामध्ये तो डराव 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 असा आवाज करतो. तर आपलं असं प्रथा आपल्याला असं आवाज सुरू होतो. मग प्राचीन काळापासून आपली अशी समजूत आहे की बेडकानं डराव डराव केलं की पाऊस येतो, अशी आपली समजूत आहे. तर त्याप्रमाणे मग आपण काय करतो, जर उशिरा पाऊस आला तर अशी प्रथा आहे की बेडकू आणि बेडकीचे लग्न करतो. आता ही कारण त्यांच्या डराव डराव आवाजाने निसर्ग पावसाची देवता प्रसन्न होते आणि मग धोधो पाऊस पडायला सुरुवात होते. आता ही जी प्रथा आहे तर कडक ऊन असतं आणि कडक उन्हामुळे आणि पाऊस येत नाही तर आपल्याला अशी दुष्काळाची परिस्थितीची भीतीच असते. आतासुद्धा मृग नक्षत्र सुरू झालं तर किती लेट पाऊस सुरू झाला म्हणून लोकांच्या पेरण्यासुद्धा वाया गेल्या. तर लोकांनाही अशी चिंता वाटते. मग त्यांनी तेव्हापासून लोक दुष्काळाची परिस्थिती असं जाहीर करून देतो, कोरडा दुष्काळ. तर मग गावातल्या लोकांची आपली प्रथा माहीत आहे, बेडकं लग्न लावायची. मग ते कसं लावतात, तो काही लोक विहिरीतून बेडूक आणतात, काही नदीतून बेडूक आणतात जिवंत. काही काय करतात की असे मातीचे सुद्धा बेडूक बनवतात आणि ते पूजेला ठेवतात. त्याच्यामुळे सगळं गाव सहभागी होतं, आनंदाने सगळं गाव सहभागी होतं आणि खूप असा त्या दिवशी आनंद पसरलेला असतो. आणि मग त्या बेडूक आणि बेडकीला काय करतात, हळद कुंकू लावतात, नवे कपडे घालतात, फुलमाळा घालतात, ब्राह्मणाला बोलवतात आणि ब्राह्मणही मंगल अष्टके म्हणतो आणि मस्त ढोल ताशाचा वाजा धूम धडाक्यानं मंगल अष्टके संपताबरोबर बेडूक बेडकीचं आनंदाने लग्न लागतं आणि लोक असा जल्लोष करतात. तर लहान मुले त्याच्यामध्ये सहभागी असतात, कारण लहान मुलांनासुद्धा निसर्गाची आवड निर्माण होते, निसर्गाची गोडी निर्माण होते. म्हणून अगदी लहान मुले त्या गावातील लोकांमध्ये सहभागी होतात. लग्नानंतर मग गावातील लोक असं करत नाही की लग्न लागलं बेडका बेडकीचं निघून जाते, नाही, ते जेवणाचा कार्यक्रम आखतो. जेवणाचा कार्यक्रम आखता म्हणजे आपण त्याला भंडाऱ्याचं जेवणसुद्धा म्हणतो. आणि ते सुद्धा असं आनंदाने सर्व लोक भंडाऱ्याचं जेवण करतात. आणि अशा प्रकारे याचा खूप. आणि बोरून देवाला मग काय होतं, पावसाच्या देवतेला जोरदार पाऊस पडण्याची प्रार्थना करतात. अरे बाबा, आता आम्ही बेडका बेडकीचं लग्न लावलं आहे तर तू काय कर, आता खूप जोराचा पाऊस पाड, असं वरून देवतेला प्रार्थना करतात. आणि जोरदार आणि सगळे लहान मुलंसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि लहान मुलंसुद्धा हिरिरीने भाग घेतात. तर हा का खेळ आहे किंवा ही जे प्रथा आहे
तर ही केवळ करमणूक म्हणून नाही, तर लहान मुलांच्या माध्यमातून सुद्धा निसर्गाची पूजा आणि पावसाची प्रार्थना करण्याची पद्धत यामुळे लहान मुलामध्ये सुद्धा निसर्गाची गोडी निर्माण होते. तर अशा प्रकारे हे काही आजकालच नाही आहे. बेडका बेडकीचं लग्न वर्षानुवर्षे आहे ही प्रथा विदर्भ भाग, मराठवाडा, सर्व भारत देशभर शतके हा बेडकाच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू असतो आणि असं धामधुमीनं त्या बेडकीचं लग्न लावतात आणि गावातील लोक त्या दिवशी असे प्रसन्न असतात. लहान मुलेसुद्धा नाचतात कुदतात आणि त्या डामाडिमानं त्या बेडकीचं लग्न लावतात. मी सुद्धा प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि मला त्याचं खूप कौतुक वाटलं. आणि तुम्ही असं आपलं खेडेगाव असता, खेडेगावात अजूनही ही प्रथा खूप चालतच असते. आणि उन्हाळा असा पाऊस नाही पडला की आता लांबणीवर पडला कोवळा दुष्काळ पडेल याची लोकांना भीती असते. आणि ते बेडकाच्या लग्नाने वरून देवता प्रसन्न होते अशी प्रार्थना करून ते आपला कार्यक्रम आटोपतात. आजही ग्रामीण भागामध्ये म्हणजे विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पावसाचे आगमन लांबल्यास लहान मुलेसुद्धा प्रतिकारात्मक रूपात बेडकाच्या लग्नाची प्रथा खेळली जाते लहान मुलामध्ये सुद्धा. तर अशा प्रकारे मी आपलं बेडकाचं लग्न कसं लागतं, शतकानुशतकाची प्रथा मी आपणापुढे सादर केली आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा. मजा येते, गंमत वाटते. आणि एवढंच काय, त्यांनाही हळद कुंकू लावणं आणि नवे कपडे फुलमाळा याचा आनंद लुटायला मिळतो. तर अशा प्रकारे बेडका बेडकीचं लग्न हा व्हिडिओ मी आपणापुढे सादर केला. अवश्य पान लाईक व शेअर करा.